हाय गाईज, आज काकांचा वाढदिवस आहे आणि त्यांचं 3 दिवसाआधी रिटायरमेंट झालं आहे, म्हणजे निवृत्ती झाली त्यांची त्यांच्या कामावरून. नगरपालिकेत होते ते. आता त्यांच्या लाईफबद्दलचे आपण एक्सपिरियन्स त्यांना विचारूया. काका, आम्हाला सांगा तुमच्या लाईफ बद्दलचे एक्सपिरियन्स कसा होता, काय भरपूर झालेले ते काय करायचं काय तरी पण म्हणजे काय तुमच्याकडनं काय शिकायसारखं आम्हाला काय सांगा आमचं काय तरी, शिकायचं? काहीतरी एक ब्रीद वाक्य द्या आम्हाला काय शिकायचं. शिकत तुम्ही चांगला राहा बस एवढंच आमचे आशीर्वाद काय बस. ब- दुसरं काय शिकायचे काय नाही. तुम्ही चांगलं राहिले तर आम्ही चांगला आहे. तुमच्याकडनं 4 शब्द सांगा. आम्ही काय करावं पुढे फ्युचर मध्ये कसं काय आता वागावं. नोकरी करतो ना, नोकरी करायचा आमच्या पायावर उभा राहायचं. फक्त नोकरीच करून चालणार नाही ना काका, काहीतरी धंदा बिंदा काहीतरी करावं लागेल ना. आता धंद्यामध्ये काय फायदा नाही असं वाटतं आम्हाला. धंद्यामध्ये काय हे नाही. आता नोकरी चांगला आहे, किती भेटतोय तेवढं चांगलं आहे. अच्छा, असं म्हणताय का? हा तू के का दुसरं काय नाही. ठीक आहे चला. पण बाय द वे तुम्हाला काय म्हणजे आता तुमच्या निवृत्तीनंतरचं तुमचं काय प्लॅन आहे पुढचं, म्हणजे पुढे काय तुम्ही विचार केला तुमच्या लाईफमध्ये काय करायचं? माझ्या लाईफमध्ये माझा धंदा चालू ठेवायचा आहे. अच्छा, बस कंटिन्यू ते काम पण चालू हा ठेवणार आणि इकडे पुढचं पण काम चालू ठेवणार. दोन्ही नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट खात्यामध्ये गेलेले, तिथे बी करायचं इकडे बी करायचं. असं दोन्हीकडे करायचं. दोन्हीकडे. आता बस झालं, आता वय झालं, आता पोरांना करू द्या. तर त्यांना कुठं आम्ही नको बोलतो, खरं बोलतो ना. अच्छा. तुम्हाला वाढलेले तुम्ही करा, आम्हाला काय वाटतो आम्ही करू. अच्छा, आमचा हात पाय चालतापर्यंत आम्ही करणार. काय वाटतं राहुल तुला काय वाटतं? बिझनेस आहे ना, तेच वाढवायचं पुढे. कोणतं बिझनेस? पप्पांनी काम करावं ही इच्छा आहे का तुझी? काम तर नाही करायचं, नॉर्मल सकाळी बिल्डिंग खोलतो, ते एक एक्सरसाइज होऊन जाते अच्छा, तेवढं फक्त. आणि MBMCचं नाही, ते 10 दिवसाने शिफ्ट चेंज होणार, ते झोप बी पूर्ण नाही होणार, हेल्थला इश्यू. हा. बाई तुला काय वाटतं? तू ये ना अरे ये ना. अगं तिकडे कुठे, इथं येऊन बोल. हा, काय वाटतं तुला पप्पांनी काय केलं पाहिजे? पप्पांकडनं शिकण्यासारखं काय? पप्पांचं एक वाक्य आहे की जोपर्यंत शरीर काम करतंय किंवा शरीर साथ देते तोपर्यंत काम करायला पाहिजे आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला पाहिजे आणि वेळेत काम केलं पाहिजे. तू ह्या गोष्टी पप्पांकडनं शिकलीस? अच्छा, पुढं तुझ्या लाईफमध्ये कशा इम्प्लिमेंट करणार आहेस तू? माझ्या लाईफमध्ये सध्या तर चालू आहे माझं आयुष्य, तर मला असं वाटतंय संयम ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि केलेली गोष्ट कधी कोणाला सांगायचं नाही. आणि पप्पांकडून हीच गोष्ट गेल्या आजपर्यंत त्याने खूप लोकांना खूप काही गोष्टी केल्या, तर त्यामुळे त्यांनी कधी ते बोलून नाही दाखवलंय. तर माझं असं आहे की त्यांनी आज मला या लेवलला आणून ठेवलंय की मी MA केलंय आणि आता BEd करते. आता BEd करतेस. तुझं स्वतःचं पण युट्यूब चॅनल आहे ना? हा. कोणतं आहे युट्यूब चॅनलचं नाव सांग आपल्या सबस्क्रायबर्सला. सामान्य मराठी न्याय. युट्यूबचं पण नाव सांग. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यातून मी आजपर्यंत जे एज्युकेशन घेतलंय ते मराठी माध्यमातून घेतलंय. तर मी मराठीत शिकले याचं मला काही असं लाज किंवा हे वाटत नाही, कारण मातृभाषेत शिकण्यात काही कमीपणा नाहीये. तर मला माझ्या मातृभाषेत जगाला कळवायचं आहे की आपण कोणत्या भाषेत शिकतो हे इम्पॉर्टंट नसतं, तर आपल्यामधील जिद्द आणि मेहनत हे आपल्याला त्या लेवलपर्यंत घेऊन जातं. तर मी आज जे BEd करते किंवा MA करते किंवा मी अनेक स्पर्धा दिल्या स्टेट लेवलचे, त्याच्यात मी जेव्हा भाषण केलं तेव्हा मी हे क्लिअर सांगितलं की कोणत्या भाषेत शिकणं हे इम्पॉर्टंट नसतं, तर त्या भाषेला कसं पुढे घेऊन जायचं हे इम्पॉर्टंट असतं. तुझ्या दृष्टिकोनातून काय वाटतं, तू कशी घेऊन जाशील पुढं? मी आता BEd करते, तर माझं स्पेशलाइज हिस्ट्री आणि मराठीमध्ये. तर माझं असं आहे की मराठी भाषेमध्ये जे व्याकरण आहे किंवा जे संस्कृत आहे किंवा जे लहानपणापासून आपण गोष्ट ऐकतोय ते देशामध्ये किंवा सामान्य समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचवणे हे माझं काम आहे एक शिक्षक म्हणून. तर मी माझ्या मराठी भाषेला वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे केलं आहे, कारण सध्याची स्थिती बघून मला असं वाटतं जर मी मराठी शिक्षक म्हणून पुढे पाऊल नाही उचललं तर मला पुढे जर माझ्या मित्रमैत्रिणींच्या मुलांना किंवा माझ्याच मुलांना जर सांगायचं असेल की मी मराठीची शिक्षक आहे, तर त्यांनी मला असं विचारायला नको की कुठली भाषा, असा प्रश्न पुढे त्यांनी उपस्थित करता कामा नये. म्हणून मी मराठी भाषा आणि इतिहास या 2
भाषेचे शिक्षक पुढे होणार आहे. तर माझं समाजासाठी आणि देशासाठी खूप काही गोष्टी करायचं आहे. अच्छा, म्हणजे ॲट द एंड तुझं गोल आहे की टीचर बनायचं? हां, ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू. काय वाटतं तुमच्या पोरांनी एवढं शिकलंय, हा आता तुमचा मुलगा पण बँकेत कामाला आहे, मुलगी पण एम ए बी एड करते. तुम्हाला काय वाटतं अजून किती शिकायला पाहिजे पोरगी? अहो काकी या. हो काकी, हा तुम्हाला अहो बोलू द्या ना, काय होतंय, घाबरायचं का? काही बोला. हा काकी आम्हीच आहोत सगळे. काकी आम्ही जाऊ सगळ्या. बोला ना तुम्ही, बोला. मला एक सांगा, तुमच्या आयुष्यात कधी काकांचं सेलिब्रेट केलात का तुम्ही बर्थडे? काय बोलू, काय काकाचे सेलिब्रेट आता राहुल रोहिणी झाल्यानंतर तवाचे करायला चालू झाले. हा, त्याच्या आधी नव्हतं, आपल्याला आधी काहीच माहिती नव्हतं. नव्हतं. माहिती आपल्या नाही लोकांना होतं. कुठं वाढदिवसाचं व्हिडिओ काही माहिती माहिती नाही नव्हतं. होतं. हा हे लोक करते कशाला करायचं असं म्हणते काका. हा हा? हा, हे नवीन प्रथा हा, चालू झाली. नवीन प्रथा वाढदिवस चालू आहे. करा, हे करा. हा, हे चालू आहे. आधीच्या लोकांना तर जन्मतारीख पण नव्हती माहिती. नाही माहिती होतं. हा. तब्येत काळजी घ्यायचं, टायमिंग शिर जेवायचं, हे करायचं, एवढ्याची इच्छा आहे त्यांचं. हा, बस त्यांनी काय करावी आता, काम करते त्यांनी तिने? आता नोकरी करावी की नाही? चला तर हा. करायचं, एवढा नाही करायचं. हा, एवढं नाही. हा, बरोबर थोडं शरीर काळजी करून ठेवायचं, आरामशीर. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही आम्ही सांगितल्यानंतर हा. आम्हाला उलटा सुलटा बोलायचं. हा, ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. होतं. आता काका काय वय झालंय तुमचं? माझं अजून वय कमी आहे रे. ते लोक आता 60 काका आले. या काकी या. बसा काका. आपलं नवीन युट्यूब चॅनल चालू झालंय, ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचं आपल्याला. ठीक आहे, आपलं नवीन युट्यूब चॅनल चालू झालंय काकी. काकांसोबतचे एक्सपिरियन्स, ठीक आहे, त्यांच्यापासून काय शिकायला भेटलं या सगळ्या गोष्टी सांगायच्या. तुमचे तर मित्रच आहेत ती काका. काय तुम्हाला फायदा झाला या गोष्टींचा? बरोबर सगळं एकदम व्यवस्थित. यांनी भेटले व्यवस्थित झालं. यांनी भेटलं तर जास्तीत व्यवस्थित फोन करायचा. अच्छा काकी, तुम्हाला आता जसं काकांकडनं एक्सपेक्टेशन आहेत की त्यांनी आता काम कमी करा. चालू आहे का मी बोल? हा चालू आहे. नाही, हे कंटिन्यू चालू राहणार. हा म्हणजे काकाबद्दल हा, बोलायचं तुम्हाला काकाबद्दल बोलायचं की आता तुमची काय इच्छा आहे काकांकडनं? काय नाही आहे तेच. नाही म्हणजे आता काम करायला पाहिजे काकांनी की कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे की आता? आणखी थोडे दिवस करायला पाहिजे. अच्छा, आणखी थोडे दिवस करायला मग retire व्हायला पाहिजे. मग रिटायर व्हायला पाहिजे. आणखी किती दिवस तरी पण? आणखी 10 वर्ष तरी. 10 वर्ष तरी. मुलगा सेटल होईपर्यंत बरोबर काम आहे, केलंच बरोबर आहे. मुलगा अजून छोटा आहे. बरोबर आहे. हा, पाहिजे. मुलगी बरोबर मोठी आहे ना, म्हणून मुलगा सेटल होईपर्यंत काम. बरोबर. काका, तुमच्याशी बोलून बरं वाटलं मला. काका, तुमच्या वाढदिवसाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आमचंही आयुष्य तुम्हाला लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
हे आमचे काका आहेत शंकर गोंधळ काका. हा त्यांची रिसेंटली रिटायरमेंट झाली आहे हा, हा. from BMC. हा, हा. आणि आज त्यांचा वाढदिवस हा, हा. आहे. तर आम्ही सगळे इथे जमलो आहोत. हा, हा. आणि आम्ही ते पार्टी करणार आहोत. जसं की जेवणाची पार्टी एकदम happy party हा, हा, करणार हा. आहे. So, let's have fun. हा. आणि be with us. गाईज आज काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज राधाकृष्ण हॉटेलमध्ये जेवायला आलो. आज इकडचा एक्सपिरियन्स घेऊया कसा आहे काय आहे, जेवणाची रिव्ह्यू घेऊया आपण आपल्या मित्रांकडनं, काकांकडनं, ताईकडनं, वहिनींकडून घेऊया, आपल्या मित्रांकडनं पण घेऊया आणि तुम्ही पण आपले रिव्ह्यू द्या जेवणाबद्दलचे, ठीक आहे. नंतर द्या हां 50% डिस्काउंट असेल तर देईल. बरोबर आहे, विचारून बघूया आपण हॉटेलवाल्याशी. हा एकदम बिझी माणूस आहे, एकदम बिझी माणूस आहे. हा लग्नाळू बंद आहे. हा लग्नाळू आहे, स्टार्ट आहे. लग्नाळू माणूस आहे हा. आता चॅनल इज व्हेरी वर्किंग हार्ड. हां रिअली वर्किंग हार्ड. बाकी कट करणार. अमित तुम्हाला काय वाटतं, कसं आहे इकडचं जेवण, कसं आहे, काय वाटतं तुम्हाला राधाकृष्णाचं जेवण कसं आहे? मस्त आहे. कालच आपण आलेलो हा. इकडं गरम अंगारा काय पनीर खाल्लेलं वाटतं. हा. मस्त होती टेस्ट. हां खायला मजा येईल. आता नवीन आज कुठली तरी नवीन डिश नवीन आपण डिश ट्राय करूया. करूया, त्याचा एक्सपिरियन्स बघूया काय आहे Yes, आणि yes. त्याचा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला शेअर करू. ठीक. Vote for